पश्चिम आशियात अद्यापही तणाव कायम असून देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर आहे. नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेला संबोधित करताना मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण खानुजा यांनी या संदर्भात माहिती दिली. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधनाचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि ऊर्जा सुरक्षा कायम राखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. काल देशांतर्गत रिफायनरी आणि गॅस प्रक्रिया केंद्रांमध्ये सुमारे 53,000 मेट्रिक टन उत्पादनाची नोंद झाली, जे संकटापूर्वीच्या पातळीपेक्षा सुमारे 60% जास्त आहे. देशाकडे इंधनाचा पुरेसा साठा असून पेट्रोलियम उत्पादनांच्या उपलब्धतेबाबत चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं अतिरिक्त सचिवांनी सांगितलं. देशभरात खतांचा एकूण साठा समाधानकारक आहे, असं खते विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांची गरज 380 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याचा अहवाल दिला आहे. शेतकऱ्यांनी एकूण गरजेच्या 23% जास्त म्हणजेच सुमारे 86 लाख मेट्रिक टन खतं खरेदी केली आहेत. सध्या देशभरात खतांच्या उपलब्धतेमध्ये कोणतंही मोठं आव्हान नाही, असं त्या म्हणाल्या. ओमानच्या समुद्रात आज दुपारी 1:30 वाजता MT मारिव्हेक्स या जहाजाला आग लागली. या जहाजावर असलेले 24 भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या नौवहन विभागाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी आज आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत दिली. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.